चला मित्रांनो, आता आपण वेबसाईट आपली कशी ओपन करायची हे शिकलो. आता आपण आपल्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला जे काय शॉर्ट्समध्ये माहिती दिलेली आहे त्याची माहिती करून घेऊया. चला, तर ही आपली वेबसाईट आहे. ठीक आहे. आता इकडं तुम्हाला डाव्या बाजूला 3 लाईन दिसतात, तिथं होम दिसेल. आता ज्यावेळेला तुम्ही होम टच करता त्यावेळेला ही पूर्ण आपली वेबसाईट इथं तुम्हाला दिसेल. म्हणजे स्वतःचा आय डी दिसेल. यामध्ये तुम्हाला वेलकम स्टार अरुण देवानंद धनवडे दिसेल. ह्याला स्क्रॉल करायचं वरती. तुम्हाला स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक कॉपी लिंक दिसेल. वन लिंक ती म्हणजे तुमची लेफ्ट साईड आहे, ऑर्गनायझेशन 1, आणि ऑर्गनायझेशन 2 म्हणजे राईट साईड आहे. इथं आपण नवीन व्यक्तींचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आता ही लिंक आपण जर कॉपी केली आणि आपण एखाद्या फ्रेंडकडे पाठवायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरून पाठवू शकता. ती व्यक्ती समोरची तिकडे लिंक ओपन करेल आणि त्याची पूर्ण माहिती भरून घेईल. ओके. ही झाला पहिली प्रोसेस रजिस्ट्रेशनची. दुसरी अशी आहे की ही लिंक ओपन करून सुद्धा आपण देखील सुद्धा आपल्या नवीन व्यक्तींचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आता खाली बघा, अकाउंटिंग स्टॅटस दिसेल तुम्हाला, प्रॉडक्ट फंड बॅलन्स दिसेल. त्यानंतर प्रॉडक्ट फंड बॅलन्स म्हणजे काय, ज्या व्यक्तीचा आपण आय डी फंड मागून घेतो, आय डी जनरेट करत असताना त्यावेळेला आपण कंपनीला ज्यावेळी पेआउट करतो तो फंड आपण आपल्या आय डीवरती मागून घ्यायचा आहे आणि नंतर आपण आपल्या शॉपीवरती आपला आय डी ॲक्टिवेट करायचा आहे. ओके. नंतर याच्यामध्ये ग्रॉस इन्कम दिसेल, जिथं आपण सिस्टमच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपणाला येणारा जो इन्कम आहे तो तुम्हाला टोटल इन्कम इथं दिसेल. नंतर एस पी डिटेल्स तुम्हाला इथं दिसतील. ह्याच्यामध्ये फ्रेश दिसतं. तिथं डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजे ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 जे आठवड्याचा बिझनेस असतो तो तिथं तुम्हाला दिसेल आणि तो बिझनेसच्या हिशोबानं आपल्याला कंपनी पेमेंट आपल्या प्रत्येक मंडेला येतं. त्यानंतर टोटलमध्ये दिसतं की आपला टोटल बिझनेस आजपर्यंत किती झाला आणि कॅरी फॉरवर्डमध्ये जिथं बिझनेस आपला एस पी पॉईंट्स ज्या राहिलेल्या आहेत त्या पुढच्या आठवड्यामध्ये फॉरवर्ड केल्या जातात. आणि एस पी डायरेक्ट एस पी म्हणजे काय, आपण ज्या वेळेला आपण आपला आय डी ॲक्टिवेट करतो त्यावेळेला 225 एस पी म्हणजे 6700 ॲक्टिव्ह करतो त्यावेळी तिथं तुम्हाला दिसतं. आय डी स्टॅटसमध्ये ॲक्टिव्ह आहे, आपला आय डी ॲक्टिव्ह दिसतो. डेट ऑफ बर्थ दिसते, टायमिंग ज्या दिवशी ज्या टायमिंगला आपण आय डी ॲक्टिव्ह केला त्याचं दिसेल. आणि महत्त्वाचा विषय आहे व्हॅलिडिटी डेट. फ्रेंड्स, ऑल बिझनेस पार्टनर्स, काळजी घ्या की आपल्या सिस्टमला 1 वर्षाची व्हॅलिडेशन असते आणि प्रत्येकानं ही व्हॅलिडेशनची तारीख असल्याच्या अगोदर 1 दिवस आपला आय डी ॲक्टिव्ह करून घेणे आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये आपलं पेआउट बाउन्स होत नाही आणि बाउन्स झालेला पेमेंट परत आपल्याला मिळत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. त्यानंतर इन्कम डिटेल्स दिसेल, पेआउट हिस्ट्री असं दिसते. पेआउट हिस्ट्रीमध्ये तुम्ही आत्तापर्यंत घेणारा जो पेआउट आहे तुम्हाला इथं डिटेल दिसेल. पेमेंट डिटेल्समध्ये सुद्धा तुम्हाला पेमेंट डिटेल्स कशा पद्धतीनं आपल्या अकाउंट आलं ते दिसेल. तुमचा ट्रान्झॅक्शन पासवर्ड तुम्ही इथं चेंज करू शकता, त्याच्यामध्ये चेंज ट्रान्झॅक्शन पासवर्ड आहे. ओके. नंतर प्रॉडक्ट फंड सिस्टम तुम्हाला दिसेल, जिथं प्रॉडक्ट फंड रिक्वेस्ट आहे. आपण सिस्टममध्ये फंड कसा मागून घ्यायचा तिथं या पद्धतीने इथं करू शकतो. ओके. नंतर प्रॉडक्ट फंड ट्रान्सफरसुद्धा आपण एका आय डीवरून दुसऱ्या आय डीवरती करू शकतो. नंतर डाऊनलाईन तुम्हाला दिसेल, जिथं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे, म्हणजे आपण स्वतःचे डायरेक्ट किती लावलेले आहेत इथं तुम्हाला त्यांची लिस्ट दिसेल. आणि त्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल ट्री व्ह्यू, म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो एका ट्री व्ह्यूच्या माध्यमातून आपल्या खाली किती लोक जॉईन झालेत, कोण कुठल्या बाजूला आहे, ऑर्गनायझेशन 1 का ऑर्गनायझेशन 2 हे तुम्हाला इथं डिटेल दिसेल. डिस्ट्रीब्युटर डिटेल्समध्ये डिस्ट्रीब्युटर नेममध्ये अरुण देवानंद धनवडे दिसत आहेत. तिथं आपण आहोत हे आपण आपलं नाव कन्फर्म करून घ्या. डिस्ट्रीब्युटर आय डी आहे तो तुमचा स्वतःचा आहे आणि स्पॉन्सर आय डी म्हणजे ज्या व्यक्तीनं आपल्याला सिस्टीममध्ये आणलेलं आहे त्याचा आय डी नंबर इथं दिसेल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. आता हे तुम्हाला सिस्टमच्या आय डीच्या माध्यमातून शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला फोटो कसा अपडेट करायचा किंवा फंड कसा ट्रान्सफर करायचा किंवा आय डी कसा जनरेट करायचा हे मी आपल्याला डिटेल्स देईन. ओके. थँक्यू व्हेरी मच.